नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला स्लाइडवर दिसतच असेल की आपला जो आजचा लेक्चर आहे तो लेक्चर मराठी व्याकरण PYQ सिरीजचा लेक्चर आहे. ही जी मराठी व्याकरण PYQ सिरीज आहे ही सगळ्याच एक्झामसाठी काय ठरणार आहे, महत्त्वपूर्ण आणि अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जे काही मी एक्झामचे नाव इथे घेतलेले आहे, DMER, धर्मदाय आयुक्तालय, पोलीस भरती, तलाठी भरती वा इतर सगळ्याच सरळ सेवेसाठी हे मराठी व्याकरण PYQ सिरीज अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. याआधी मी एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये मुलांचा रिस्पॉन्स आल्यामुळे मी हा व्हिडिओ आणखी तयार करत आहे आणि आता हा व्हिडिओ मराठी व्याकरणचा कंटिन्यू चालणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग काही पण असो, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, त्याच्यानंतर मनी किंवा कुठला एखादे टॉपिक असो, प्रयोग, वाक्यपृत्तीकरण, हे सगळे टॉपिक वन बाय वन आपण या मराठी व्याकरण PYQ सिरीजमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आपल्या मराठी व्याकरण PYQ सिरीजला. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ही जी अकॅडमी आहे ही जनरली जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलने ही सुरू केलेली आपली काय सिरीज आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मॅथ अँड रिझनिंगमध्ये डाऊट येत असेल, डिफिकल्टी येत असेल, तर TCS IBPS पॅटर्ननुसार आपण काय घेत आहोत, 0 to Hero PYQ सिरीज ही मॅथसाठी घेत आहोत. आणि ही जी PYQ सिरीज आहे मित्रांनो, ही सरळ सेवेसाठी रामबाण ठरलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करा, ही जी सरळ सेवेसाठी रामबाण ठरलेली PYQ सिरीज आहे मॅथ अँड रिझनिंगची, हिला एकदा गो थ्रू करा. ही सिरीज माझ्या प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मॅथ अँड रिझनिंगसाठी ही PYQ सिरीज एकदा परीक्षेला जाता जाता बघून घ्यायची आहे. तुम्हाला ॲज इट इज प्रश्न या PYQ सिरीजमधूनच मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा इथे काय दिलेलं आहे, टॉपिक वाईज माझ्या प्लेलिस्टमध्ये मला तरी वाटते 7 ते 8 टॉपिक मी असे घेतलेली आहे की त्याच्या बाहेरून एकही प्रश्न येणार नाही. टॉपिक वाईज PYQ सिरीजमधून मला तर वाटते शेकडेवारी, त्याच्यानंतर नफा तोटा, त्याच्यानंतर नळ व टाकी आणि असे पुन्हा काही मी घेतलेले आहे, सरासरी पुन्हा असे टॉपिक घेतले आहे की ते परीक्षेमध्ये विचारतात म्हणजे विचारतातच. या टॉपिकचं पूर्ण PYQ सोल्युशन 0 to Hero PYQ सिरीजमध्ये, टॉपिक वाईज PYQ सिरीजमध्ये मी दिलेला आहे. तुम्ही एकदा माझे यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून टाका, कारण तुम्हाला वेळोवेळी या यूट्यूब चॅनलवर अपडेट मिळणार आहे. ठीक आहे, आणि मिळत राहणार पण आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या मराठी व्याकरण PYQ सिरीजला. बघा आजचा जो आपला टॉपिक आहे तो मनी. जे काही मनी परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात त्या टॉपिकला अनुसरून आजचा हा व्हिडिओ आहे. बघा पहिली जे मन आहे, पुढील मनीचा अर्थ ओळखा. उचलली जीभ लावली टाळ्याला. बघा मित्रांनो, उचलली जीभ लावली टाळ्याला याच्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहे. अविचाराने भलते बोलणे, गोड बोलणे, कधीतरी बोलणे, कधीतरी बोलणे, हे स्पष्टीकरण इथे एक्स्ट्रा आलेला शब्द आहे. त्याच्यानंतर बडबड करणे. बघा या पर्यायामधून आपल्याला एक पर्याय शोधायचा आहे की या मनीचा अर्थ असणार आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला आपल्याला इथे स्पष्टीकरण दिलेलेच आहे. याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो, अविचाराने भलते बोलणे किंवा मनात मानेल तसे बोलणे. म्हणजे काय आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे जे तुमच्या मनात येईल, जे कुठल्याही व्यक्तीच्या मनात येईल त्याचा मागे पुढे विचार न करता बोलून टाकणे किंवा मनात येईल तसे बोलणे, या मनीचा अर्थ आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. आणि ही मन PSI 1984 मध्ये विचारलेली काय मन आहे. त्याच्या पूर्वी ही मन पुन्हा विचारलेली आहे, पण इथे मी मेन्शन केलेलं नाही
की कुठल्या एक्झामला विचारली आहे म्हणून. ठीक आहे, पण ही PYQ सिरीज मधली म्हण आहे. समजलं? चला तर वळूया नंतरच्या म्हणीकडे. बघा प्रश्न 2, पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. हातात कंकण बांधणे. हातात कंकण बांधणे म्हणजे काय होते याचं तुम्हाला या पर्यायामधून उत्तर शोधायचं आहे. हातात पैसा येणे, पिच्छा पुरवणे, बंधन घालणे, नशिबाला दोष देणे. बघा आपल्याला स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे. हातात कंकण बांधणे म्हणजे एखादे काम करण्याची प्रतिज्ञा करणे. बंधन घालणे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की मनात एखादी जर काम ठरवले की मला करायचं आहे म्हणजे करायचं आहे, त्यालाच काय म्हणतात, हातात कंकण बांधणे. आज जर तुम्ही ठरवलं की आज मला अभ्यास करायचा आहे, पूर्ण दिवस 4 ते 5 घंटे अभ्यास करायचा आहे, म्हणजेच काय होणार, तुम्ही हातात कंकण बांधून अभ्यास करणार, म्हणजे बंधन घालून अभ्यास करणार, कुठलाही डिस्ट्रॅक्शन न येता अभ्यास करणार, त्यालाच म्हणतात हातात कंकण बांधणे. समजला? त्याच्यानंतर बघा इथे पिच्छा पुरवणे म्हणजे आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेला आहे, याचा पण अर्थ आपण बघून घेऊया. पिच्छा पुरवणे म्हणजे काय रे, एखाद्या कामाचा पाठपुरावा करणे. म्हणजे बघा एखादी आपलं जर काम होत नसेल तर आपण वारंवार त्या व्यक्तीचा काय करू, पाठपुरावा करू की माझं काम का बरं होत नाही. एखाद्या ऑफिसमध्ये जा, जर आपलं काम होत नसेल तर आपण त्याचा काय पिच्छा पुरवतो. पिच्छा पुरवतो म्हणजे एखाद्या कामाचा पाठपुरावा करतो. समजलं? आणि ही पण म्हण विचारलेली आहे, कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये आलेली म्हण आहे. बघा मी 5 किंवा 6 प्रश्न घेतले, पण मी कुठे जर तुम्हाला ऑप्शन मध्ये एखादी डिफिकल्टी येत असेल, जसं बघा पिच्छा पुरवणे हे माहित नव्हतं, त्याच्यामुळे मी काय केलं की याच ऑप्शन मधून मी याचा अर्थ इथे समजावून सांगितलेला आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? चला वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा, पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. खाल्ल्या घरचे वासे मोजणे. खाल्ल्या घरचे काय वासे मोजणे, याचा ऑप्शन आहे कृतज्ञता दाखवणे, चोराच्या हातात खजिना, मित्रत्वाचे संबंध तोडून शत्रुत्व पत्करणे आणि नाजूकपणाचा आव आणणे. हे पर्याय झालेले आहे. याचं स्पष्टीकरण बघा, जे मन दिलेली आहे खाल्ल्या घरचे वासे मोजणे म्हणजे उपकारकर्त्याचे अहित किंवा वाईट चिंतने, कृतज्ञता दाखवणे. म्हणजे बघा याचा मिनिंग काय आहे रे, खाल्ल्या घरचे वासे मोजणे म्हणजे ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहे, ज्यांनी आपल्याला काही दिलेले आहे, आपल्याकडे काही नसेल त्याने दिलेले आहे, तरी पण आपण त्याचं काय वाईट चिंतितो किंवा त्याचं वाईट व्हावं असं आपण काय करतो, मनात निश्चय करतो, त्यालाच म्हणतात खाल्ल्या घरचे वासे मोजणे किंवा कृतज्ञता दाखवणे. त्याच्यानंतर बघा चोराच्या हातची लंगोटी, हा एक मला इम्पॉर्टंट काय वाटलं म्हणी वाटली, त्याच्यामुळे मी इथे मेन्शन केलेली आहे. म्हणजे बघा प्रश्न तिसरा मध्ये नाव जरी तिसरा असेल प्रश्नाचा, पण मी याच्याच मध्ये काय केलेलं आहे, चौथी म्हण ऍड केलेली आहे. म्हणजे 6 असेल प्रश्न तर तिथून 6 म्हणजे 12 किंवा 13 प्रश्न आपले निर्माण होणार आहे. ठीक आहे. चोराच्या हातची लंगोटी म्हणजे काय, ज्यांच्याकडून काही मिळायची आशा नाही त्यांच्याकडून थोडेसे मिळणे हेच नशीब. म्हणजे याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दुसऱ्याकडून काहीच अपेक्षा नसते, पण अचानक त्याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळत असते आणि हे आपले नशीब म्हणून आपण काय करतो, मान्य करतो, त्यालाच म्हणतो चोराच्या हातची लंगोटी. काय म्हणतो, चोराच्या हातची लंगोटी. आणि हा पण प्रश्न PYQ सिरीजचा प्रश्न आहे. ठीक आहे, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. केसाने गळा कापणे. ही म्हण प्रचलित आहे आणि तुम्हाला याचा अर्थ समजतच असेल. बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे, अपमान करणे, नाश करणे, आत्मत्याग करण्यास भाग पाडणे आणि विश्वासघात करणे. बघा याचं स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. केसाने गळा कापणे, काय करणे, केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे. ही खूपदा परीक्षेमध्ये आलेली विचारलेली म्हण आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी इथे काही अशा म्हणी घेतलेल्या आहे की ते वारंवार प्रश्न म्हणजे परीक्षेमध्ये विचारलेल्या म्हणी आहेत. अवहेलना करे. अवहेलना करणे म्हणजे काय, अपमान करणे, एखाद्याचा अपमान करून घेणे, त्यालाच म्हणतात अवहेलना करणे.
त्याच्यानंतर बघा खडे फोडणे. खडे फोडणे म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो? खडे फोडणे म्हणजे एखाद्याला दोष देणे. तुझ्यामुळे माझं नुकसान झालं, त्याच्यावर आपण काय करत असतो? खडे फोडत असतो, म्हणजे त्याला दोष देत असतो. काय करत असतो? दोष देत असतो. तर हा पण प्रश्न काय झालाय? विचारलेला प्रश्न आहे कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा मी चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला या 2 एक्स्ट्रा मनी काय केलेलं आहे? ऍड केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये 12 ते 15 काय मिळत आहे? मनी मिळत आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? तुम्ही वाचत नसाल मनी तर एकदा हा व्हिडिओ गो थ्रू करा विदाऊट स्किप करता. तुम्हाला बघता बघता या मनीचा अर्थ आणि मनी लक्षात राहायला काय होणार? म्हणजे उपयुक्त ठरणार. ठीक आहे. चला वळूया पुढच्या मनीकडे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी सरळ सेवा पोलीस भरतीसाठी उपयुक्त असे आपण काही प्लेलिस्ट आपल्या व्हिडिओ चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती बनवलेले आहे. जसं की बघा पोलीस भरतीसाठी PYQ सिरीज मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहे. तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करा प्लेलिस्टला. आणि खूप अत्यंत महत्वपूर्ण मी प्रश्न या पोलीस भरती PYQ सिरीज मध्ये घेतलेले. त्यानंतर बघा येणाऱ्या आगामी तलाठी भरतीसाठी पण मी PYQ सिरीज चालवलेली आहे. ते तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर बघा. तुम्हाला तिथे सगळेच प्रश्न दिसून येईल आणि तेच प्रश्न येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी रिपीट होणार आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा पुढील मनीचा अर्थ ओळखा. घरोघरी मातीच्या चुली ही कॉमन म्हण आहे आणि तुम्हाला याचा अर्थ पण समजत असेल तरी पण मी तुम्हाला याचा अर्थ स्पष्टीकरण समजून सांगणार आहे. याचा पर्याय बघा, समाजात समानता येणे, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे, मानवी दोषाचे सार्वत्रिकरण आणि चौथा पर्याय आहे विषमता नसणे. याचं स्पष्टीकरण बघा विद्यार्थी मित्रांनो. घरोघरी मातीचे चुली म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. समजलं काय? आणि त्याला एक समानार्थी एक मन मी इथे ब्रॅकेटमध्ये टाकलेली आहे. पळसाला पाने तीनच म्हणजे घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच काय? पळसाला पानं तीनच म्हणजे सगळीकडे सारखीच परिस्थिती. जी आपल्या घरात परिस्थिती आहे तीच दुसऱ्या घरात परिस्थिती आहे. त्यालाच म्हणतात घरोघरी मातीच्या चुली. असं या मनीचं काय अर्थ आहे, स्पष्टीकरण आहे. समजलं? आणि ही पण PYQ मन आहे आणि कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये विचारलेली मन आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या मनीकडे. आता बघा इथे मी 3 ते 4 मनी एक्स्ट्रा ऍड केलेले आहे. त्यामुळे तुमचं काय होणार आहे? एकाच प्रश्नामधून तुम्हाला 3 ते 4 प्रश्न बघायला मिळणार आहे. ठीक आहे. पुढील मनीचा अर्थ ओळखा. इकडे आड तिकडे विहीर ही म्हण PSI 1987 ला विचारली आहे. त्यानंतर काही एक्झाम झाल्या त्यामध्ये पण ही एक्झाम मन काय झाली आहे? रिपीट झालेली आहे. इकडे आड तिकडे विहीर. स्पष्टीकरण बघा. याच्यामधून पर्याय बघा. अति दारिद्र्यात दिवस काढणे, दोन्हीकडून सारख्याच अडचणीत येणे, तिसरा पर्याय सर्वत्र सारखाच मनुष्य स्वभाव असणे आणि चौथा पर्याय शूद्र माणसे सतत अडचणीत येतात. याचं स्पष्टीकरण बघा. इकडे आड तिकडे विहीर, दोन्हीकडून सारख्याच अडचणीत येणे म्हणजे काय? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर बघा इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्ही साईडनं सारख्याच अडचणीत येणे म्हणजे कुठं पण जा तुम्हाला इकडे गेले तिकडे गेले तरी तुम्ही एका अडचणीत फसून आहात, अडकलेले आहात. त्यालाच म्हणतात इकडे आड तिकडे विहीर. मग बघा मी एक पुन्हा काही मन ऍड केलेली आहे. पाची बोटे सारखीच नसतात म्हणजे सर्वत्र सारखाच मनुष्य स्वभावाने नसणे, एका माळेचे मणी असा पुन्हा तुम्हाला एक मी समानार्थी मन इथे टाकलेली आहे. पाची बोटे सारखीच नसणे म्हणजे सर्वत्र सारखाच मनुष्य स्वभाव नसतो. कुणाचा स्वभाव कधी तिखट कधी गोड असतो म्हणजे पाची बोटे सारखेच नसतात. आणि त्यालाच एक समानार्थी मन आहे विद्यार्थी मित्रांनो, एका माळेचे मणी. एका माळेचे मणी. ठीक आहे. नंतर पुन्हा बघा मी एक मन टाकलेली आहे. उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे. उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे म्हणजे काय? अतिशय हलाखीची स्थिती, अति दारिद्र्यात दिवस काढणे म्हणजे एखाद्याची परिस्थिती खूप गंभीर असेल, हलाखीची असेल आणि तो त्याच हलाखीच्या स्थितीत
काय काढत आहे, दिवस काढत आहे, दारिद्र्यात दिवस काढत आहेत, त्यालाच उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे हा या म्हणीचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, या 6 प्रश्नामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मी काही जे ऍड केलेले आहे प्रश्न, ते प्रश्न मिळून मला तरी वाटते 10च्या वरती आपले प्रश्न गेलेले आहे. तर अशाच प्रकारे मी कंटिन्यू ही सिरीज, आता आज मन घेतली, उद्या समानार्थी शब्द घेणार, उद्या विरुद्धार्थी, परवा प्रयोग हा टॉपिक घेणार, असं मी कंटिन्यू ही सिरीज काय करणार आहे, चालू ठेवणार आहे. ठीक आहे, फक्त तुमचा प्रतिसाद असू द्या आणि याला विदाउट स्किप करता बघा, तुम्हाला 15 ते 20 मिनिटात खूप साऱ्या म्हणी काय होणार, पाठांतर होणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर काय करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर माझ्यासोबत जुडायचं असेल तर माझा हा काय आहे, टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम काय आहे, ग्रुप आहे, जीवन पातुरकर. हा ग्रुप मी व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली असते, त्या व्हिडिओच्या लिंकला क्लिक करा, ती तुम्हाला डायरेक्ट तुमच्या ग्रुपला, माझ्या ग्रुपला जॉईन करून घेणार. त्याच्यानंतर हा व्हॉट्सअप ग्रुप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामध्ये मी काय घेत असतो विद्यार्थी मित्रांनो, जे काही विद्यार्थी माझे व्हिडिओ बघत असेल आणि कनेक्ट असेल माझ्या व्हिडिओमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, त्याला माहित आहे की GK, GS आणि करंट अफेअरचे काय घेत असतो मी, क्विजेस घेत असतो आणि तेच क्विज तुमच्या एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही याला पण जॉईन होऊन जा. मला तरी वाटते तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन होऊन जा आणि मी याची लिंक, या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली देत असतो. ठीक आहे, आणि मला इन्स्टावर फॉलो करायचं असेल तर हा माझा इन्स्टा पेज आहे. ठीक आहे, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि थांबूया विद्यार्थी मित्रांनो, इथेच भेटूया नंतरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये. थँक्यू.